जेव्हा मी हिंदीमध्ये जात होते तर समहाऊ मला ते तिथलं ॲटमॉस्फिअर ती एक एक वाइब मला पटेना. बऱ्याच पेजेसवर आजकाल बऱ्याच इंटरनेटवर वगैरे असं खूप जणांनी मला छळलं होतं. बट आय थिंक दॅट्स लाईफ ना. तुम्ही जेव्हा मोठे होता तेव्हा सगळ्या गोष्टी छोट्या वाटतात आणि छोटे असतात तेव्हा सगळ्या गोष्टी खूप मोठ्या वाटतात. मला असं वाटतं की वेळेप्रमाणे ना पेरेंटिंगच्या स्टाईल पण कदाचित बदलतात. मी आजही म्हणते की माझा आयुष्यात हा दुसरा जन्म आहे आणि बऱ्याच कमी लोकांना असे सेकंड चान्सेस मिळतात लाईफमध्ये की तुम्ही जवळ मृत्यूला असे हात लावून परत येता. सॉरी, कुठचा रिग्रेट ठेवू नका और कोणाला थँक यू म्हणायचे, कोणाला सॉरी म्हणायचे ते आत्ताच म्हणा. असं नवऱ्याला एका शब्दात सांगता येतं? हं? माझ्या घरामध्ये माझी आई आणि वडील दोघंही होते. वी वर गोईंग अराउंड आणि मग आईने सांगितलं की 1 मिनिट, आता तर लग्न कर नाहीतर ब्रेक ऑफ कर. थँक यू व्हेरी मच. सेट नाही वाटत आहे मला ॲक्चुअली. जसं मी मगाशी म्हटलं त्याला तसं मला असं वाटतं मी एकदम छान अशी ढगात येऊन बसलेली आहे आणि अशी छान फ्लोट होतीये. सो या. खरं म्हणजे ना मला असं विश्वास नाही बसत आहे, की मी जसं तू म्हणालास, की आता मी ढगामध्ये आले वगैरे. म्हणजे असं काही नाही मी म्हणते, की मी खूप मोठं काही अचीव्ह केलंय. पण तरी पण एका मध्यम वर्गीय घरामधनं म्हणजे जिथे माझी माझी आई एकटी होती. माझे वडील खूप लहानपणी गेले होते. त्यामुळे आईने मला एकटीने सांभाळलं. महानगरपालिकेमध्ये नोकरी करून आणि सो तिथून ती जिद्द माझ्यापेक्षा मी म्हणेन माझ्या आईची जिद्द होती ती जास्त, की मी या क्षेत्रामध्ये यावं. कारण आमचं पूर्ण घराणंच हे नाटक त्यानंतर संगीत ह्या सगळ्यामध्ये होतं. माझे वडील हॉबी म्हणून तबला वाजवायचे. माझी आई, माझे मामा गोविंदराव पटवर्धन हे प्रसिद्ध हार्मोनियम प्लेयर होते. सो त्यामुळे घरामध्ये कायम मोठ्या-मोठ्या मंडळींची ये-जा असायची. गुहागरला माझा जन्म तिथला आणि हे सगळं होतं पण तरीसुद्धा ह्या क्षेत्रामध्ये मला येऊन काहीतरी करायचंय वगैरे असं कधीच मनात नव्हतं. त्यावेळेला जी एक क्रेज होती, की प्रत्येक जणीला वाटायचं, की मला एअर होस्टेस व्हायचंय किंवा मला सायकॉलॉजी घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी करायचंय. असेच फार काही छोट्या-मोठ्या गोष्टी मी ही स्वप्न ती बघितलेली होती. पण बहुतेक माझ्या आईला माहिती होतं, की माझ्यामध्ये पण ती कला आलेली आहे. कारण लहानपणापासून मलाही तिने गाणं, नंतर वडिलांना माझ्या ॲक्चुअली ना म्हणजे इट्स व्हेरी स्ट्रेंज पण माझ्या वडिलांना नाच अजिबात आवडायचा नाही. त्यामुळे मला कधीही त्यांनी डान्स शिकू दिला नाही आणि आईला माहिती होतं की मला डान्समध्ये इंटरेस्ट आहे. सो काही वर्षानंतर मग आईने मला कथ्थक शिकायला पाठवलं आणि मी कथ्थक शिकत होते आणि ऑफकोर्स गाणं तर म्हणजे मारून मुटकून चालूच होतं घरामध्ये. ते तर कंपल्सरीच होतं आणि मग शाळेमधनं असं सगळ्या आंतरशालेय स्पर्धांमध्ये वगैरे मी भाग घ्यायचे. कधीही पहिला नंबर नाही आला. आई मला नेहमी म्हणते, की "कधी पहिला नंबर नाही येत तुझा, कायम सेकंड नंबर येतो." सो तसा 2 नंबरच यायचा माझा कायम आणि अ, तिथून मग जेव्हा माझं कॉलेजमध्ये मी आले, तेव्हा ऑफकोर्स इंटर कॉलेजिएट नाटकांमध्ये असं छोटं-छोटं काहीतरी करायचं वगैरे असं मी करत होते. का तर आर्ट्समध्ये होते आणि आमचे सर खूप मस्त होते तेव्हा. लब्धे सर मला अजूनही आठवतात आमच्या केळकर वजे कॉलेजमधले. सो ते मला नेहमी म्हणायचे, "अरे कर काहीतरी, अरे ह्याच्यामध्ये कर." बिकॉज आय डोंट नो मला तो माझ्यामध्ये कॉन्फिडन्स कधी वाटला नाही, की मी ॲक्टिंग करू शकेन म्हणून किंवा रादर तो मी विचार केला नाही. मी आपलं गाणं, डान्स ह्याच्यावरतीच फोकस करून होते कॉलेजमध्ये सुद्धा. आणि मग आय थिंक आईने थोडंसं हे करायला सुरुवात केली, की "तू कर, तुझ्यात आहे, ट्राय कर." आणि असं नाही, नाही, मला नाही. मग मी एवढे डायलॉग वगैरे बोलणं मला काही जमणार नाही वगैरे असं त्या झोनमध्ये होते. आणि आई माझी एकदम अशी धडाडीची आणि मी तितकीच बावळट
तेव्हा अजूनही थोडीशी कदाचित असेल, पण तेव्हा जरा जास्तच लो ऑन कॉन्फिडन्स आणि लाज आणि भीती आणि अशा टाईपची. सो आई माझ्या टोटली अपोझिट आणि आईने म्हणजे आईला सतत ते एंटरटेनमेंट आणि कला ह्या सगळ्या गोष्टी ती राज्यनाट्य स्पर्धांमध्ये कामं करत होती. तिला अभिनयाची बक्षिसं मिळालेली महानगरपालिके थ्रू असतात त्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आणि तेव्हा शरण बिराजदार हे दूरदर्शनमध्ये होते आणि ते काहीतरी एक स्टोरी करत होते आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स आई काम करत होती. हॉबी म्हणूनच कारण की नोकरी सांभाळून हे सगळं करणं इज बिग टास्क आणि त्यात घर चालवणं एकटी बाईने. सो त्याच्यात आईने एक छोटा रोल केलेला होता आणि मी आईबरोबर गेलेले होते. इथेच वरळी दूरदर्शन केंद्राच्या इथे आणि त्याच्यात त्यांना एक छोटा रोल होता. तर त्यांनी आईला विचारलं, की "ही करेल का?" तर मी आईला म्हटलं, "छे, छे, मी नाही करणार. मला काही अजिबात करायचं नाहीये. मला अजिबात इंटरेस्ट नाहीये आणि मला जमणारही नाहीये." आणि त्यांनी मग शरण बिराजदारांनी मला बसवलं आणि म्हणाले, की "काय प्रॉब्लेम आहे तुझा बेटा?" वगैरे असं सगळं त्यांनी मला कसं तरी करून मनवलं आणि ते म्हणाले, तुला हा रोल करायचा नाही ना, एक पासिंग शॉट दे." म्हटलं, "बरं." आणि मग ती स्वप्नातली एक अशी मुलगी आणि ती जाते आणि असं वरळी सी फेअर्सवरती मी तो एक पहिला शॉट माझा पासिंगचा दिला आणि त्यानंतर आय डोंट नो तुमच्या आयुष्यात काहीतरी जे घडायचं असतं ते घडतंच असं म्हणतात ना, तुम्ही कितीही त्याला विरोध करा. तर मला असं वाटतं की ते झालं आणि त्यानंतर मग एक ॲड आली मला गार्डन फूड्स नावाचे जे पदार्थ बनवतात स्नॅक्स त्याच्यामधली फोटोसाठी एका तर म्हटलं की ओके आणि कॉलेजमध्ये होते. सो म्हटलं पैसे किती देणार? सो त्यांनी खूप छान रक्कम सांगितली. पण माझं असं झालं, ओके करायला काही हरकत नाही आणि फार काही नाही आपल्याला जाऊन काय फोटोज काढायचे आहेत ना. सो म्हटलं ओके करूया. आणि मग मी तिथे टाउनला पहिल्यांदा एकटीने गेले आणि व्हीटीला त्यांचा एक छोटासा स्टुडिओ होता. तिथे जाऊन फोटोज काढले. छान मला लगेच चेक मिळाला हातामध्ये आणि आय वाज लाइक म्हणजे काहीतरी पैसेही छान बरे मिळतात, की ज्याच्यामधनं आपण काही करू शकतोय आणि पण तिथे काही बोलायचं नव्हतं ना, नुसतंच फोटो काढायचे होते. पण त्यानंतर मग अजून अशीच एक प्रिंटिंगचीच असाइनमेंट आली, रीडर्स डायजेस्ट मॅगझिनची. करत आय थिंक कुठेतरी तो एक कॉन्फिडन्स कॅमेरा फेस करण्याचा बिल्ड होत गेला आणि मग बंदिनी मध्ये एक छोटा रोल आला. त्याच्यानंतर मग एक-एक सुरुवात झाली. मग मला हिंदी फिल्म मिळाली. तेरे लिए नावाची ज्याच्यामध्ये मी टॉमबॉय प्ले करत होते फर्स्ट टाईम आणि मला प्रचंड त्या फिल्ममधली मला एकच रिग्रेट आहे, ती म्हणजे मला माझे केस छोटे कापायला लागलेले आणि मी इतकी रडले होते कारण माझ्यासाठी आय लव्ह माय हेअर. आय थिंक कोणत्याही मुली त्यांच्या केसांच्या प्रेमात असतात आणि मी ऑफकोर्स आम्ही सगळे नवीन होतो आणि आता ती सगळी मंडळी खूप मोठी झाली. संजय गडवी ऑफकोर्स इज नो मोअर ज्यांनी धूम वगैरे फिल्म्स डिरेक्ट केल्या. त्यांची ती पहिली फिल्म होती. अब्बास मस्तान त्यांची पहिली फिल्म होती. प्रीतम त्यांची पहिली फिल्म ॲज अ लिरिसिस्ट. सगळ्यांची आमची पहिली फिल्म होती. आणि असं झालं की ओके टॉमबॉय मी ड्रमर होते. मी त्याचं व्यवस्थित असं प्रशिक्षण घेतलं होतं. डोंबिवलीमध्येच मी असा ड्रमिंगचा सेट आणून ठेवला होता. डोंबिवलीमध्ये एक सर होते त्यांनी मला शिकवलं होतं. आणि जेव्हा शूटिंगला जायच्या आधी त्यांनी मला सांगितलं की "ॲक्चुअली आम्हाला असं वाटतंय ना की विग नको घालूस तू. तू केस काप." मी म्हटलं म्हणजे किती लहान?" तर म्हणे की "बॉयकट." म्हटलं की "बॉयकट? तर माझं कोणी ऐकेच ना ऑफकोर्स माझं काय ऐकणार?" मग तसं झालं, "नाही, नाही, नको, नको. आपण आपण विल ट्राय ना. तुम्ही रिअलिस्टिक काहीतरी विग घ्यायचा प्रयत्न करा." पण नाहीच. आणि मग मला आठवतंय जुहूला सेंटॉर हॉटेल होतं. तिथल्या त्या पार्लरमध्ये मला घेऊन गेले आणि माझे केस कापले अँड आय कुड नॉट सी माझे लांब केस होते आणि माझे तसे केस खाली पडलेले आणि मी मला चेहऱ्याला स्वतःला असं बघितलं आणि आय वॉज लाइक हे कोण आहे? हे कोण आहे? आय डोंट वॉन्ट टू बी हर आणि मी ढसा रडले ॲज इफ कोणीतरी गेलंय आणि मी हैदराबादला शूट होतं. हैदराबादला जाईपर्यंत मी रड करत होते आणि देन ऑफ कोर्स दॅट फिल्म गॉट ओव्हर. पण माझं मन हिंदीमध्ये नाही लागलं. समहाऊ त्याच्यानंतर मी कदाचित त्याला कारणीभूत असेल कारण मी त्यानंतर सीरियल जी घेतली होती ती होती आभाळमाया. आभाळमाया घेतलेली आणि आभाळमायामध्ये माझा एक्सपिरियन्स एवढा छान होता. की एक नेहमी आपण म्हणतो की मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप होमली वातावरण असतं आणि अमुक-तमुक. सो तो तिथे इतका छान एक्सपिरियन्स आल्यानंतर कट्टू जेव्हा मी हिंदीमध्ये जात होते, तर समहाऊ मला ते तिथलं ॲटमॉस्फिअर, ती एक
एक वाईब मला पटेना. आणि सुदैवाने असं झालं की आभाळ माया झाल्यानंतर पटापटा पटापटा रांगच लागली सिरियलची. किमयागार आली, बेधुंद मनाची लहर आय थिंक आली, मग फिल्म झाल्या आणि मग अशी वेळ आली की एका दिवशी आम्ही 3-3 सीरियलचं मी शूट करत होते, की सकाळी एक, दुपारी एक, रात्री एक. आणि प्रचंड मी एन्जॉय करत होते. म्हणजे मी म्हणेन माझ्या ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय आहे ना, ते माझ्या आईला जातं. कारण की ती नसती तर मी कदाचित ह्या क्षेत्रात आले नसते. आणि आज जे मी म्हणते की मी आज ढगात आहे किंवा आज मी मस्त अशी फ्लोट होतीये, ते फ्लोट व्हायचं सगळं क्रेडिट आय थिंक माझ्या आईला आहे. ते पंख आय थिंक माझ्या आईने मला दिलेत आज इथे फ्लोट व्हायचे. हो, ॲक्चुअली मला रिअलाईज नाही झालं ते, बट करेक्ट आहे. हे कनेक्ट बरोबर झालंय. आय थिंक ते आपण म्हणतो ना, की आईने माझ्यासाठी हे केलं आणि ते एक कर्म आपल्याकडनं ते बॅलन्स असतं ना, तसं ते मी आय थिंक कर्ज आपण म्हणतो तसं मी उतरवलं, की बाई आईने माझ्यासाठी केलं, आता मी तुझ्यासाठी केलंय. सो या ॲक्चुअली पण ह्याच्यामध्ये माझाही थोडा स्वार्थ होता ना, ॲज अ प्रोड्युसर बघायला गेलं तर. कारण की मला फुकटात आर्टिस्ट मिळाली. आणि नाही बट आय थिंक जोक्स अपार्ट ती करेक्ट ठरली त्या रोलसाठी. आणि मी स्वतःहून आय थिंक तिचा विचार केला नव्हता. म्हणजे लोकांना खूप असं वाटेल की चला स्वतःचीच मुलगी आहे आणि स्वतःच प्रोड्युसर आहे आणि तिला ब्रेक दिलाय वगैरे असं नव्हतं. पण जेव्हा त्या दिग्दर्शिका माझ्याकडे प्रियांका तन्वर आली, ही स्क्रिप्ट घेऊन ती घेऊन आली ॲज अन ॲक्टर म्हणून मला परफॉर्म करण्यासाठी. आणि मला ती इतकी भावली. आणि असंही मी माझ्या पहिल्या प्रोडक्शनसाठी मी कथा शोधत होते आणि काही काही स्क्रिप्ट्स ऐकल्या होत्या. आणि मग माझं असं झालं की यार ही पहिली निर्मिती म्हणून ही कथा खूप छान आहे आई मुलीची. आणि ती आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अजून अशा प्रकारच्या नात्यावरती, आई मुलीच्या नात्यावर प्रकाश टाकणारी झालेली नाही आहे, की एक मुलगी प्युबर्टीमध्ये येते आणि मग त्यानंतर तिचे विचार बदलतात, नातं बदलतं आई मुलीचं. आणि कुठेतरी मीही त्यामधनं गेलेले होते. मी माझ्या आईबरोबर आणि माझी मुलगी माझ्याबरोबर. सो ते कनेक्ट मला खूप छान वाटलं, रिलेट होऊ शकले. आणि मग तेव्हा त्या म्हणाल्या, की पण मला असं वाटतं, की ह्याच्यामध्ये तुझ्या मुलीचा रोल तुझ्या मुलीनेच करावा. कारण मी तुम्हाला दोघींना कायम त्यांनी लॉकडाऊनच्या दरम्यान वगैरे आम्हाला खूप असं सोशल मीडियावरती बघितलेलं होतं एकमेकींबरोबर व्हिडिओज करताना. सो शी सेड, की तिच्यात मला काहीतरी स्पार्क असा जाणवतोय, तर आपण तिलाच कास्ट करूया. सो माझं असं झालं, की आई म्हणून आनंद वाटला. पण मग परत पटकन प्रोड्युसर म्हणून असं झालं, पण ती पेलू शकेल का? कारण की अख्खी फिल्म तिच्यावरती आहे आणि ती होल्ड करणं. कारण आजही मला असं वाटतं मीही स्वतः कितपत एखादा प्रोजेक्ट होल्ड करेन की नाही, हा एक एक कलाकार म्हणून आपल्याला प्रेशर असतं किंवा कॉन्फिडन्स किंवा एक हे थोडंसं असतं. तर माझं असं झालं, की तिला ते जमेल का? तर त्यांना तो विश्वास होता आणि त्यांचं असं झालं, की नाही, नाही, मी करून घेईन तिच्याकडनं. आणि सुदैवाने तिने पुष्कर श्रोत्रीच्या दिग्दर्शनाखालीच आणखीन एक फिल्म ह्याच्या आधी केली होती, जी अजून रिलीज नाही झाली. तिचं नाव आहे क्रिप्टो आजी. तर त्याच्यामध्ये तिने सुहास मावशीच्याच नातीचा रोल केला आणि ती पुष्करने डिरेक्ट केली. आणि त्या पुष्करने मला सांगितलं होतं, की यार कमाल काम केलंय तिने. सो असं माझा थोडा ऊर भरून आलं होतं, की वा वा, आणि असं खूप गर्व वाटला होता. पण ते तेवढाच तिथेच थांबलं होतं ते, कारण की त्याला बरीच वर्ष झालेत आता. बट थँकफुली तिने ते छान पेललं इंद्रधनुष्य. तिला खूप सगळ्यांचं म्हणजे माझ्यापेक्षाही तिला जास्त तिचं कौतुक होत आहे त्या फिल्मसाठी. आणि त्याचा मला खूप आनंद आहे. आता तिने कितपत पुढे पुश ते म्हणजे मी कितपत तिला करावं. माझ्या आईने मला पुश केलं आणि इथपर्यंत आणलं. पण आय डोंट नो मी ते माझ्या मुलीला तेवढं पुश करेन की नाही. आता ते चूक आहे की बरोबर आहे मला माहीत नाही. कदाचित माझ्या आईने माझ्या बाबतीत ते केलं आणि आज त्याचं छान रूपांतर झालं, की आज मी जे काही नाव कमवलंय, जे काही काम करते आणि त्यात मी आनंदीही आहे. पण मला असं वाटतं, की वेळेप्रमाणे ना पेरेंटिंगच्या स्टाईल पण कदाचित बदलतात. तसं मला असं वाटतं, की मी तिला हा दरवाजा एक दाखवला, की हे आहे, ही फील्ड एक आहे. त्यानंतर अजून काही ऑप्शन तिला, जसे तिचे वडील आर्टचा बिझनेस करतात, पेंटिंग्सचा. तिला पेंटिंग्समध्ये पण खूप आवड आहे, त्याचा बिझनेस पॉइंट.
सो त्याच्यामध्ये तिला तोही एक दरवाजा तिच्यासाठी ओपन आहे. सो मला नाही वाटत की मी माझ्या आईने माझ्याबरोबर जसं मला पुश केलं आणि ह्याच्यात टाकलं, तसं मी तिला सतत म्हणेन की नाही आता तू ॲक्टिंगच कर, नाही तू इथेच जायला पाहिजेस, की तू हेच करायला पाहिजे. आय थिंक मी तिला तिचं सोडेन आता, की बाबा तू बघ, तुला तुला तुझं आयुष्य लिहायचं आहे आणि तुला त्याची जबाबदारी घ्यायची आहे. सो ती कदाचित माझ्या पेरेंटिंगची स्टाईल असेल. चूक आहे, बरोबर आहे, जसं मी म्हटलं मला माहीत नाही. पण आय थिंक त्यांनाही म्हणजे मी जे बघते की त्या पिढीलाही आजकाल तेच हवं आहे, की त्यांना त्यांचे डिसिजन्स घ्यायचे आहेत आणि आपण ते लादले की कदाचित आम्ही जसं आमच्या आई-वडिलांचं ऐकत होतो किंवा जसं मी माझ्या आईचं ऐकलं, तसं तीच माझं ऐकेल की नाही आणि ते फॉलो करेल ह्याची गॅरंटी नाही. त्यामुळे दे आर व्हेरी इंडिपेंडंट आणि त्याच्यामध्ये चूक नाही आहे काही, की नाही त्यांनी असं नाही करायला पाहिजे. आय थिंक दे आर स्मार्टर आपल्यापेक्षा आणि आता ते वेळेप्रमाणे आणि आपण जसं म्हणतो सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी काय त्यांच्यासाठी एवढ्या ओपन झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना तो कॉन्फिडन्स आलेला आहे, जो कदाचित मला तिच्या एजमध्ये असताना नव्हता. आणि त्यामुळे ती काय करेल हे अप टू हर. फक्त जे करेल ते 100% इंटेग्रिटीने आणि छान मन लावून त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनने करावं एवढीच इच्छा आहे. आणि त्याकरता मग जो काही सपोर्ट द्यायला लागेल त्या झाडाला, तो आपण देऊच ना. आजूबाजूने काहीतरी ते करूच जे तिला करायचं आहे त्याच्यासाठी. ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तिला सांभाळायच्या आहेत. त्यामुळे आय थिंक लेट्स सी ती कितपत काय करतीये, कुठपर्यंत पुढे जातीये. आणि मी जसं माझ्या आईचं नाव रोशन केलंय थोडंफार, तसं ती करू शकते का? आत्ता तर केलंय आणि आय एम रिअली प्राउड ऑफ हर. म्हणजे मला जे कोणी भेटतात, इव्हन आपल्या इंडस्ट्रीमधले आणि बाहेरचे पण, ते सगळे म्हणतात की यार तुला ओव्हरटेक केलंय तिने. आणि मला आनंद होतो की त्यांचं असं म्हणणं असतं की यार तिने चोपलेत सीन. म्हणजे क्लायमॅक्सच्या वेळेला वगैरे तिने फुल खाऊन गेली ती तुला. आणि मला त्याचा अभिमान वाटतो आणि असं वाटतं की करेक्ट डिसिजन आपल्या हातनं घेतला गेला, की तिला आपण यामध्ये कास्ट केलं. सो आय एम रिअली हॅपी. ॲक्चुअली ती खूप बिनधास्त होती आणि मी तेवढी बिनधास्त नाहीये. म्हणजे इट्स व्हेरी सरप्रायझिंग. खरं तर मी ह्या काळात आहे आणि ती त्या काळामध्ये एवढी बिनधास्त होती किंवा रादर भीती नव्हती तिला. आणि आज मला जास्त भीती आहे. मी त्याच्यावर काम खूप करतीये, प्रयत्न करतीये. म्हणजे असं की त्या काळात मोबाईल नव्हते. त्या काळात पेजर पण खूप नंतर आले जेव्हा मी कॉलेजमध्ये जात होते आणि ते पण फार महाग वगैरे असायचे. आणि त्यावरती मेसेज करणं आणि हे सगळ्या गोष्टी फारच हे खर्चिक होत्या आणि आम्हाला ते परवडण्यासारखं नव्हतं. पण त्या काळामध्ये माझ्या वरचा माझ्यावर विश्वासही होता. पण त्यापेक्षाही जास्त की मुलगी आज डोंबिवली ती कॉन्फिडेंटली मला म्हणाली होती की मी तुला डोंबिवलीतल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देणार नाही. डोंबिवली सोडून बाहेरच्या कुठच्यातरी कॉलेजमध्ये जायचं. आणि माझं असं झालं, नाही मला नाही जायचंय, मला इथेच जायचं. ह्याच कॉलेजमध्ये, डोंबिवलीच्याच कॉलेजमध्ये जायचंय, कारण मला बरं पडेल, इकडेच जा, इकडेच या. नाही, तू जोपर्यंत इकडनं बाहेर पडून जात नाहीस, तोपर्यंत तू इंडिपेंडंट होणार नाहीस, कॉन्फिडंट होणार नाहीस आणि स्वतःच्या गोष्टी स्वतः हिमतीने करायला शिकणार नाहीस. त्यामुळे मी मुलुंडला कॉलेजला ॲडमिशन घेतली आईच्या हट्टामुळे. तर तो एक बिनधास्तपणा होता. कारण आज त्या काळामध्ये मुलगी एकटी जाणार, सकाळी निघणार, रात्री येणार किंवा इव्हन माझे शूटिंग्स जेव्हा सुरू झाले होते, तेव्हा पण आई पहिल्या दिवशी शूटला यायची, की बघायला की व्यवस्थित आहेत ना माणसं, कुठे शूट झालंय वगैरे ते सगळं. आणि नंतर यायची नाही. आणि मग मी सकाळी जी जायचे ती रात्री लेट 12-12:30ला आई स्टेशनला, डोंबिवली स्टेशनला मला पिकअप करायला यायची. अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि आईला माहिती होतं की नाही ती व्यवस्थित आहे आणि अमुक. पण आज मी जेव्हा माझ्या मुलीची आता कॉलेज ॲडमिशनची वेळ येते, तेव्हा मी असा विचार करते, नाही यार मला हिला अब्रॉडला नाही पाठवायचंय. तू आपलं मुंबईमध्येच कुठच्यातरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घे. सो दॅट इज अ डिफरन्स. कारण मी घाबरते. मला असं वाटतं की नाही, नको यार, मला माहीत नाही तिकडे. खरं तर आज मोबाईल्स आहेत, सगळे आहेत, तुम्ही टॅब ठेवू शकता, तुम्ही व्हिडिओ कॉलिंग करू शकता, सगळं करू शकता. पण एक सेफ्टी, की नाही काही झालं तर काही लाईक मी तिला कॉन्टॅक्ट नाही करू शकले आणि काहीतरी गडबड. सो एक ती भीती आहे. त्या हिशोबाने मी म्हणेन की माझी आई वॉज रिअली सुपर वुमन आणि सॉलिड वुमन, सुपर कॉन्फिडंट. आणि ती मला असं वाटतं ते फ्रीडम मी माझ्या लेकीला देऊ शकत नाहीये. आणि ॲज आय सेड की मी त्याच्यावर काम करतीये. पण लेट्स सी. आणि दुसरी चांगली गोष्ट अशी मी म्हणेन की
जितकं मी माझ्या आईचं ऐकत होते तेवढं आय थिंक मला नाही वाटत माझी मुलगी माझं आत्ता ऐकतीये. ऑफकोर्स ती ऐकणाऱ्यातली आहे, पण तरीसुद्धा डिफरन्स ऑफ ओपिनियन आपण जसं म्हणतो ना, की आईने कधी सांगितलं म्हणजे तो शेवटचा शब्द. त्याच्यावर मी काही परत उलटून बोलणार. आता मी बोलेन कदाचित, उलटून नाही, पण आता थोडंसं एक वादविवाद करायला घेईन. पण माझी मुलगी ह्या वयालाच मला सांगू शकते, की नाही आई पण का म्हणून असं इकडे हे किंवा 4 गोष्टी तिला माझ्यापेक्षा जास्त माहिती असतील, ज्या माझ्या काळात मला माहीत नव्हत्या. आणि माझ्या आईने ज्या पद्धतीने मला वाढवलं, आय डोंट नो मी त्या पद्धतीने माझ्या लेकीला आत्ता वाढवू शकते का? किंवा सिंपल गोष्टी जशा वळण लावणं, जागची गोष्ट जागेवर ठेव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आईने मला शिकवल्या त्या बाबतीमध्ये मी खूप मी असं म्हणेन पर्टिक्युलर आहे, की मीही वेळेच्या बाबतीत, की मी 10 वाजता परत येते म्हटल्यानंतर मी 10 वाजताच जाणार किंवा मी कुठे शूटिंगला म्हटलं मी 11 वाजता पोहोचते म्हटल्यावर मी 11 वाजताच पोहोचणार. ह्या गोष्टी आईने पहिल्यापासून माझ्या बाबतीत केल्यात. त्या मला असं वाटतं मी माझ्या लेकीच्या बाबतीत तेवढ्या स्ट्रिक्टली पाळू शकले नाही. कारण कुठेतरी फ्रीडम देऊया मुलांना, फ्रीडम देऊया आणि लेट्स मेक देम फ्रेंड्स हा जो एक कॉन्सेप्ट आलेला आहे, की आपण त्यांचे मित्र आणि मैत्रिणी बनून राहूया, ते मी फॉलो करते. पण आता आय नो की देर इज अ गॅप बिटवीन, की तुम्ही कितीही झालं तरी तुम्ही त्यांचे आई-वडील आहात. तुम्ही त्यांचे मित्र-मैत्रिणी बनू नका, पण त्यांच्याशी मित्र-मैत्रीण असल्यासारखे वागा. डोंट ट्राय टू बी अ पेरेंट ओनली. डोंट ट्राय टू बिकम अ फ्रेंड. सो आय थिंक ते माझ्या अंदाजाने आईने छान केलं आणि मी थोडंफार डामाडोल होऊन करते ते. आई पण बॅलन्स करायचा प्रयत्न करते असं मला वाटतं. किंवा रादर माझ्या घरामध्ये माझी आई आणि वडील दोघंही होते. पण इथे माझा नवरा आहे, तिला आई-वडील दोघंही आहेत. त्यामुळे दोघांच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्याचं पण एक पॅरेंटिंग स्टाईल आहे, माझी पण एक पॅरेंटिंग स्टाईल आहे. सो कुठेतरी त्या दोघांमधला बॅलन्स आणि ते सगळं येतं. त्यामुळे मला तिच्या इतकं, माझ्या इतकं आई पण कदाचित माझ्या लेकीबरोबर नाही करता येत. ट्रेन ट्रॅव्हलिंगचं मी असं म्हणेन की कोशात मी वाढलेले नाहीच. कोशात मी वाढलेले होते. पण बिनधास्त मला खरं कोणी केलं असेल ना, तर ऑफकोर्स आई तर होतीच. म्हणजे मला आठवतंय की मी स्लीवलेस पण घालायचे नाही. ओके. मला अजिबात आवडायचं नाही. मी फुल स्लीव्हज किंवा एवढे स्लीव्हज असलेले ड्रेसेस वगैरे असे घालायचे. आणि आई वगैरे तेव्हा मला म्हणायची, "अशी काय तू म्हाताऱ्यासारखी राहतेस?" आणि माझं आई आहे की काय? असं. बट एवढी मी कन्झर्वेटिव्ह होते किंवा मला लाज वाटायची. आणि मग नंतर ऑफकोर्स तेरे लिए वगैरे ह्या सगळ्या फिल्म झाल्या. पण तरीसुद्धा आय यूज्ड टू बी, लकीली तो टॉमबॉय रोल होता त्यामुळे मला फार काही कपडे असे शॉर्ट वगैरे असं काही त्याच्यामध्ये नव्हतं. आणि मला एकदम अचानक बिनधास्त कोणी केलंय म्हटलं म्हणून आठवतंय, की त्यानंतर मी जसं म्हटलं आभाळमाया केली आणि आभाळमायाच्या शूटिंगच्या वेळेस संजय जाधव आले सेटवर. पहिल्यांदा मी त्यांना बघितलं आणि आय वॉज लाइक, हा कोण आहे माणूस? हा असा का बोलतोय माझ्याशी? आणि वॉज व्हेरी व्हेरी टिपिकल. सगळ्यांनाच माहिती आहे आता तो कसा आहे. आणि तो आला सेटवरती आणि म्हणाला की मला एक छोट्या प्रोजेक्टविषयी बोलायचं आहे. आणि तो म्हणाला असं असं एक प्रिय सखी नावाची एक शॉर्ट स्टोरी होती. तेव्हा आता मला चॅनलला आठवत नाही, ETVच असणार. त्याच्यावरती शॉर्ट स्टोरीजचं एक सिरियल यायची आणि त्याच्यामध्ये त्याची स्टोरी होती. आणि तो म्हणाला, अतुल परचुरे होता त्यात आणि प्रिय सखी त्याचं नाव, ही त्याची सखी. आणि तो म्हणाला की लास्ट मिनिट इश्यू झालाय. रेशम टिप्पणीस ते कॅरेक्टर करणार होती, बिनधास्त बोल्ड असं मुलीचं वगैरे. सो तो म्हणाला की तिचा जरा इश्यू झालाय लास्ट मिनिट, शी इज नॉट वेल, तर तू करशील का? हे असं 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 स्टोरी त्याने मला सांगितली वगैरे. आणि म्हटलं हां, छान वगैरे, वगैरे. आणि तेव्हा त्याने शॉर्ट सांगताना मला सांगितलं होतं की ती अशी सेटवर जेव्हा आम्ही आलो तेव्हा आणि कपडे रेडीच होते. बिकॉज त्यांनी युजुअली खूप रेअर केसेसमध्ये असं व्हायचं की त्या काळात प्रोडक्शन हाऊस तुम्हाला कपडे द्यायचे. नाहीतर आम्ही रोज सकाळी ट्रेनने निघताना स्वतःचे कपडे एवढ्या मोठ्या बॅगेत घ्या आणि ट्रेनमधनं जा स्वतःचे. मग ते लक्षात ठेवा की अच्छा ह्या सीरियलमध्ये मी हे कपडे वापरले, म्हणजे हे कपडे ह्या सीरियलमध्ये आता नाही वापरायचे तर वगैरे असं सगळं कॅल्क्युलेशन असायचं. आणि तर तिथे त्यांचेच कपडे होते. आणि सेटवरती मी पोहोचले आणि पहिला शॉट त्याने मला सांगितला, "तू ना अशी कारमधनं उतरतेस
आणि शॉट असा तुझ्या पायांवरती आहे आणि मग तू अशी चालत जातेस, कॅमेरा तुला फॉलो करते, हळू-हळू वर येतो. म्हणजे तू तो राजा फिल्ममध्ये तो शॉट बघितलाय का? माधुरी अशी शॉर्ट स्कर्टमध्ये उतरते आणि म्हणत होता, "मला शॉर्ट स्कर्ट घालायचा आहे." तर तो म्हणाला, "हां, म्हणजे ती बोल्ड आहे ना, ती एकदम वेस्टर्न आणि अमुक-तमुक अशी आहे." सो आय सेड, "सॉरी, मी शॉर्ट स्कर्ट नाही घालू शकत." तो म्हणाला, "काय?" म्हटलं, "हां, मला नाही जमणार वगैरे." आणि तो म्हणाला, "हर्षदा!" त्याने हाक मारली आणि मग हर्षदा ती आली कारण शी वॉज त्या टाईम प्रोडक्शन तिचं होतं आणि मी तिला म्हटलं, की "हर्षदा ताई मला ना शॉर्ट्स नाही घालता येणार कारण मला आय एम नॉट कम्फर्टेबल." ती म्हणाली, "ओके, ठीक आहे." मग तिने मला लेगिंग्ज आणल्या, अशा 3/4 लेगिंग्ज असायच्या ना, त्या आणल्या आणि मग दादा म्हणाला, की "ओके, आता तो कॅमेरा असा वरती जाईल." आणि देन त्याने ताईला सांगितलं, की "ओके, थोडी अशी वेस्ट लाईन दिसू दे." मी म्हटलं, "नाही." नाही. सो त्याचं असं झालं, की अगं पण काहीतरी आपल्याला वी हॅव टू शो हर लिटल बोल्ड आणि तो एकदम बावळट असं कॅरेक्टर आहे त्याचं. आणि कसं तरी मग हर्षदाताई मला साईडला घेऊन गेली. मग तिने मला एक छान असं लेक्चर दिलं, की "बाळा आपण हे असं करतोय तर ह्याच्यामध्ये असं काही नाही, की आपण खूप काही दाखवतोय. वी आर गोइंग टू शो इट इन अ व्हेरी एस्थेटिक वे अमुक-तमुक आणि यू हॅव टू ब्रेक सर्टन बॅरियर्स इफ यू आर कमिंग इन दिस इंडस्ट्री. तर थोडं काहीतरी तुला थोडंसं यू हॅव टू लेट गो ऑफ सर्टन थिंग्स. एक्स्ट्रीम नको जाऊस, पण दिस इज नथिंग रॉंग." आणि मग मी ते लेगिंग्ज असं थोडीशी वेस्ट लाईन दाखवायला रेडी झाले आणि मग तो शॉट पूर्ण झाला आणि देन देन आफ्टर दॅट जसं काही हर्षदाताईने काय म्हणतात ना विडाच उचलला होता, की मला कंप्लीटली मॉडर्न, वेस्टर्न आणि ग्लॅमरस असंच दाखवायचं आणि मग हळू प्रत्येक सीन नंतर ना मग एक स्लीवलेस आला, मग एक स्ट्रॅपी आलं आणि देन शी स्टार्टेड कन्व्हिन्सिंग मी आणि आय डोंट नो काय कसं हिप्नोटाईज झाले मी विथ व्हॉटएव्हर शी अँड दादा वर सेइंग अँड देन आय सॉ मायसेल्फ लुकिंग ऑल्सो गुड आणि माझं असं झालं, "हां यार, चांगली दिसतीये मी. सो इट्स नॉट लुकिंग बॅड." आणि मग सो देन आय स्टार्टेड रिअलायझिंग आणि मग नंतर मला जे सगळे रोल्स आले, इट्स थँक्स टू हर्षदा खानविलकर आणि संजय जाधव, की मी कंप्लीटली मॉडर्न आणि ग्लॅमरस म्हणूनच आय थिंक मला त्याच टाईपचे सगळे रोल्स मिळायला लागले आणि दॅट्स हाऊ आय थिंक मी ते म्हणतात ना बिनधास्त कशी झाली, तर ती अशी झाली. असं हळू करत मी माझ्या स्लीवलेस पण घालणार नाही. झोनमधनं मी हॉट पॅन्ट्स आणि हॉल्टरनेक्स आणि अशा सगळ्या टाईपच्या गोष्टी घालायला लागले आणि ट्रेनचा प्रवास आय थिंक एकदा ते तुम्हाला ते कॉन्फिडन्स यायला लागला ना, मी म्हणेन की तुम्ही जेव्हा तुमच्या पर्सनॅलिटीच्या बाबतीत, तुमच्या दिसण्याबाबत, तुमच्या एकंदर पेहरावाबाबत जेव्हा कॉन्फिडंट होता ना, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये आतून पण चेंज होत जातो. कारण मी असं रिअलाईज केलं, की जेव्हा आपण छान कपडे घातलेले असतात आणि आरशासमोर जाऊन असं उभं राहतो आणि आपण म्हणतो, की "यार, मी छान दिसते आज." एक अचानक आतमध्ये ना एक वेगळी काहीतरी शिफ्ट होते आणि तुम्ही त्या दिवशी जेव्हा बाहेर पडता ना, तो एका वेगळ्याच कॉन्फिडन्सने बाहेर पडता आणि ज्या लोकांशी भेटता, बोलता, तुमचं कामच सगळं बदलतं. सो मला असं वाटतं, की ते कदाचित माझ्या बाबतीत झालं असावं, की मला अचानक तो एक कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आला आणि मला असं वाटलं, की आय एम गुड आणि नॉट जस्ट बिकॉज मी शॉर्ट कपडे घालते म्हणून, बट आय थिंक जनरली एक कॉन्फिडन्स बिल्ड होण्यामध्ये कारण तुम्ही कॅरी करताय आता, तुम्ही स्वतःला कॅरी करताय आणि ती गोष्ट तुम्हाला एक तुमची पर्सनॅलिटी बिल्ड होण्यामध्ये हेल्प करते आणि मग ट्रेन्समधनं वगैरे प्रवास तर काय आहाहा! त्या दिवसांमध्ये म्हणजे सकाळी 7ची शिफ्ट असेल मड आयलंडला तर 5ला वगैरे निघा. 2 ट्रेन्स चेंज करा, दादरला चेंज करून मग मालाडला उतरा, मालाडवरनं बस किंवा रिक्षा घ्या आणि मडला पोचा. हे सगळ्या गोष्टी केल्यात आणि जसं मी म्हटलं तसं शूटिंगच्या बॅग्स घेऊन, कपड्यांची बॅग घेऊन वगैरे आणि पण एक गोष्ट मला आवडायची कारण की तेव्हा ओ-टी-टीज आणि बाकीच्या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे सगळेजण आवर्जून सगळ्या सीरियल्स बघायचे आणि देवाच्या कृपेने तेव्हा आय वॉज ऑन एव्हरी चॅनल. प्रत्येक चॅनलच्या प्रत्येक सीरियलमध्ये ऑलमोस्ट आम्ही त्या काळचे सगळेच जण असायचो. म्हणजे बंदिनीमध्ये तर अख्खी इंडस्ट्री होती, आभाळमयमध्ये अख्खी मराठी इंडस्ट्री होती. सो एवढी व्हिजिबिलिटी होती की ट्रेनमधनं येताना ना सीट मिळून जायची. सो त्याच्यामध्ये मला जो काही आनंद वाटायचा, की लोक आपल्याला ओळखतायत वगैरे ते ठीक आहे.
पण मला बसायला मिळालं बाबा. शूटिंगवरनं आल्यानंतर, पॅकअप नंतर किंवा सकाळी जाताना, "अरे, तुम्ही सोनाली खरे ना? बसा ना, बसा ना, बसा ना." असं करून जे सीट मिळायची, तो आनंद तर म्हणजे चेक पण मिळत असेल त्याच्यापेक्षाही जास्त असायचा, की आहाहा! आणि सो या तो ट्रेनचा प्रवास मी खूप एन्जॉय केला आणि नंतर देवाच्या कृपेने आय थिंक 1-1.5 वर्षानंतर मी असं हे केलं, की माझ्या बहिणीकडे राहायला गेले मी. कारण की खरंच खूप हेक्टिक व्हायला लागलं होतं आणि मग मी गोरेगावला माझी बहीण राहते, सख्खी मावस बहीण. तिच्याकडे मी राहायला लागले. म्हणजे पॅकअप झाल्यानंतर तिच्याकडेच थांबायचे. मग त्यानंतर हळू मी माझी गाडी घेतली आणि मग मी डोंबिवलीवरनं गाडीने प्रवास करायचे. ड्रायव्हर ठेवला होता कारण मला ड्रायव्हिंग येत होतं. पण मी करायचे नाही. कारण मला ड्रायव्हिंगमध्ये फार इंटरेस्ट नाहीये आणि तिथेही माझ्या मातोश्री आल्या, प्रकट झाल्या. कारण की एक दिवस त्यांनी मला खूप सुनावलं, की आपल्या घरात गाडी आहे. हं, आपल्या घरात तुझ्यासारखा एक ड्रायव्हर आहे, म्हणजे जिला माहिती आहे गाडी कशी चालवायची. पण तिला कॉन्फिडन्स नाहीये आणि तिला भीती वाटते. म्हणून समजा उद्या एखादी इमर्जन्सी आली बिल्डिंगमध्ये आणि कोणाला घेऊन जायचं असेल हॉस्पिटलमध्ये, तर आपण काय सांगणार? गाडी आहे, पण गाडी चालवायला कोणी नाही. काय फायदा? गाडी आत्ताच्या आत्ता हातात घे आणि चालवायला सुरुवात कर. शूटिंगला तू न्यायचीच गाडी, ड्रायव्हर बाजूला बसेल. आणि माझं असं झालं, "अरे यार, ही का माझा पिच्छा सोडत नाहीये?" मी घेतली मग गाडी हातामध्ये आणि चालवायला लागले आणि सो या देन आय यूज्ड टू ड्राईव्ह. आमचे मामा, त्यांना आम्ही मामा म्हणायचो, ते मामा बाजूला बसायचे. ते बसल्यावरती गाडीमध्ये पूजा-बिजा करायचे, अगरबत्ती लावायचे, फुलं माझं असं व्हायचं आणि आता आता जास्त फनी वाटतं, की म्हणजे तेव्हा आई पण आई पण अगदी आवर्जून, "मामा आज फुलं घेतली नाहीयेत." मग ते फुलं घेणार, अगरबत्ती आणि मग त्या डॅशबोर्डवरती ते सगळं करणार. त्याच्यासमोर अगरबत्तीचं ते घर आणि असं करून मग गाडी गणपती बाप्पा मोरया करत निघायचं. जसं काही बापरे! खूप गड-किल्ले जिंकायला चाललोय आम्ही. आणि त्यानंतर मग आणखीन थोडी प्रगती झाली आणि मग मी माझं स्वतःचं पहिलं घर घेतलं दिंडोशीमध्ये आणि मग आई येऊन जाऊन असायची डोंबिवलीवरनं आणि सो आय थिंक असं हळू-हळू एक-एक ट्रेन, बस, रिक्षा, ट्यूब, स्वतःचं घर आणि गाडी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आता आय एम व्हेरी कॉन्फिडंट आणि आय एम व्हेरी प्राउड ऑफ मायसेल्फ की मी इथून मुंबईवरनं गुहागरला पण गाडी चालवत घेऊन जाते आणि घेऊन येते आणि दॅट इज अल्सो थँक्स टू माय मदर इंडिया. सो या आणि अ, आता परत ड्रायव्हर आलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये आणि आता परत ते जास्त गाडी चालवतात. मी कमी चालवते आणि त्यामुळे परत माझी आई कंप्लेंट करायला लागली, की "नको डिपेंडंट राहूस." आणि बट मधनं-मधनं चालवते मी गाडी तशी. पण मला कंटाळा येतो खूप गाडी चालवायचा. स्पेशली पार्किंगचा. नाही जमत मला. मी जाते ट्रेनने. असं काही नाही, की मी आता गाडी घेतली म्हणून मी काही ट्रेनने जाणार नाही. ट्रेन तर आपली सगळ्यात महागडी गाडी आहे यार, म्हणजे ती तर पाहिजेच ना. सो ती आत्ता मी गेलेले डोंबिवलीलाच जाते मी. कारण बऱ्याच वेळा असं होतं ना, की गाडीने पोहोचायला खूप वेळ लागतो आणि खाचखळगे आणि खड्डे याच्यामधनं जे काही त्रास होतो, त्यापेक्षा ट्रेनने पटकन जाऊन पटकन येता येतो. तसं मी डोंबिवलीला ट्रेनने गेलेले होते आणि म्हणजे माझी आई अजून डोंबिवलीत राहते. माझंही येणं-जाणं असतं. त्यामुळे बरेच वेळेला आय ट्राय की मी ट्रेनने जावं अशा वेळेस जेव्हा गर्दी नसेल. कारण की आता इतकी गर्दी असते, की आय डोंट थिंक सो मला चढायला पण मिळेल त्या पीक अवर्समध्ये आणि प्रॅक्टिस गेली आहे. तर बहुतेक प्रॅक्टिस परत करायला लागेल, की कसं धक्काबुक्की करून शिरायचं. कारण त्यावेळेला मी म्हटलं तसं एवढी मोठी बॅग घेऊन सुद्धा घुसायचो आतमध्ये. आता एवढीशी पर्स असेल तरी जाता येईल की नाही माहिती नाही. सो ती प्रॅक्टिस करायला लागेल. पण अदरवाईज आय गो. मला आवडतं ट्रेनने जायला. मी माझ्या लेकीलाही ट्रेननेच घेऊन जायचे आणि मजा यायची, की खिडकी म्हणजे आता ती मिस करते ते. कारण आता ती महाशहाणी झाली आहे. तिला आता कंटाळा येतो, की ट्रेनने नको ना आई वगैरे असं.
पण ती लहान असताना मी तिला दाखवते, फोटोज वगैरे मी काढलेले आहेत, की खिडकीत विंडो सीट आणि फ्री मिळाली की ती अशी झोपायची तिथे आणि मग ते ऑपोजिट दिशेनेच ती येतानाची खिडकी पाहिजे ती. आणि ज्या गाडीमध्ये बायका येतात ते छोटे छोटे रबर बँड्स, क्लिप्स, टिकली, कानातले. आणि मला अजूनही ते आवडतात कारण यू नेव्हर नो, समटाईम्स त्यांच्याकडे खूप काहीतरी वेगळाच स्टॉक असतो. म्हणजे कितीही महागड्या मॉल्समधनं किंवा दुकानातनं तुम्ही घ्या, पण त्यांच्याकडे जे असतं ना, ते खूप वेगळं आणि छान असतं. सो ती तेव्हा सनायाला तर ते आवर्जून जी कोणती बाई चढेल तिच्याकडे जे काय असेल त्यातलं काही ना काही विकत घ्यायचं, हा फंडा असायचा. सो ते अजूनही मी करते, कारण मला ते आवडतं आणि स्वस्तही असतं खूप. आय थिंक माझ्या आता विचार करता मला एकदम असं फ्लॅशबॅक टू लहानपण म्हटल्यावरती, की काय मी एन्जॉय केले म्हटल्यावर ज्या पटकन डोक्यात गोष्टी आल्या ना, त्या म्हणजे ज्या मला असं वाटतं, की यार माझ्या मुलीला त्या नाही बघायला मिळाल्या. त्या म्हणजे बिकॉज आम्ही छोट्या बिल्डिंग्समध्ये राहायचो किंवा डोंबिवली हे असं बऱ्याच अशा बिल्डिंग्स होत्या जिथे आता बिल्डिंग्ज आहेत सॉरी, बट तेव्हा तशा चाळी होत्या त्या. आणि तेव्हा जे गणपतीमध्ये, दिवाळीमध्ये, पाडव्याला जी एक मजा यायची ना, म्हणजे त्या आठवणी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. म्हणजे लहानपण म्हटलं की मला त्याच जास्त आवडतात. किंवा आत्ता एकदम पटकन डोळ्यासमोर आली ती म्हणजे होळीच्या वेळेस आम्ही लाकडं चोरायला जायचो. सो ते एकदम मला पटकन आत्ता आठवलं, का कुणास ठाऊक. तर ह्या सगळ्या गमती-जमती तिला नाही काही एन्जॉय करायला मिळालं किंवा मी तिला सांगते तेव्हा शी लाइक, "अरे यार मम्मा काय मस्त यार मज्जा." कारण त्यांना आता ते काहीच करता येत नाही ना. इथे जरा नुसतं जरा काही झाडाचं काहीतरी फांदी तोडून आणायचं म्हटलं तरी कोणतरी कंप्लेंट करेल आणि यू नो सो त्यावेळेला गणपती मंदिर जे आमचं डोंबिवलीला आहे तिथे आताही होतात तसे कार्यक्रम. पूर्वी ना आता त्या मंदिरामध्ये गेल्यावर ॲक्चुअली मला असं वाटतं, की अरे हे मंदिर ॲक्चुअली किती छोटं आहे. पण तेव्हा लहान असताना असं वाटायचं केवढं मोठं मंदिर आहे आणि केवढी गर्दी आहे आणि खचाखच लोकं मंदिराचे जेव्हा गणपतीच्या वेळेस कार्यक्रम व्हायचे सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये, तेव्हा हे सगळं महाराष्ट्राची काय म्हणतात ते शाहिरांचे जे अरे लोकधारा वगैरे हे कार्यक्रम यायचे किंवा सुधीर फडके म्हणा किंवा ह्या सगळी मंडळी जी काही गाण्याचे कार्यक्रम व्हायचे, मिलिंद इंगळे वगैरे यायचे. आणि त्यावेळेस आम्ही लहान असताना असे लवकर जाऊन आपली सीट वगैरे पकडा किंवा किंवा त्यावेळेस काही कोणाची लफडी चालली असतील तर कोणाकोणाचे काही अफेअर्स असायचे आणि तेव्हा तर असं शू असं असायचं ना. तर ती मुलं किंवा त्या मुली आणि आम्ही जाऊन बसायचो आणि मग ती मुलं तिकडे बसलेली असायची. मग आम्ही बघायचं, अच्छा ही तिकडे बघतीये बघ सारखी वगैरे. अच्छा तो तिकडे बसलाय. सो त्या वेळेमध्ये नुसतं बघणं वॉज ऑल्सो यूज्ड टू बी सो काय म्हणतात ना, किती छान वाटायचं त्या ह्याच्यामध्ये, की आपल्याला जो मुलगा आवडतो किंवा मुलगी आवडतीये, ती तिकडे बसून तोच कार्यक्रम बघते आणि पन्नं-मन्नं अभी तुम्ही असं बघताय आणि ते तुमचं ते गाणं लागतं अचानक कोणतंतरी मराठीतलं, की रुपेरी वाळूत माळ्यांच्या बनात आणि तुम्ही असं बघता पटकन, मग असं खाली बघता. अशा अशा सगळ्यांच्या जोड्यांचं चाललेलं असायचं. ती मजा किंवा जसं मी म्हटलं, की एवढी गर्दी असायची, की दरवाजातनं वगैरे लोकं उभं राहून 3-3, 4-4 तास कार्यक्रम ते बघायचे. आणि गणपतीमध्ये विसर्जन ज्या पद्धतीने व्हायचं किंवा होळीमध्ये रंगपंचमीच्या वेळेस जर का एखाद्या वर्षी नाही जायचं असेल रंगपंचमी खेळायला, तर बिल्डिंगमधली लोकं कसे येऊन घरातनं असे पाणी गोतायचे दरवाजातनं, की ते पाणी सगळं आत यायचं आणि मग तुम्ही ते पुसायचं, ह्या सगळ्या गोष्टी. किंवा मी म्हटलं तसं, की होळीच्या वेळेस लाकडं चोरून आणणं, म्हणजे आम्ही तर किती सायकलवरनं जाऊन कुठे-कुठे जाऊन लाकडं चोरून घेऊन यायचो बाजूची आजूची आणि किल्ले बनवायचो. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं, की सनायाला तेवढ्या नाही अनुभवता आल्या. मी खूप प्रयत्न केला, की मी प्रत्येक सणाला तिला डोंबिवलीला घेऊन जाते. जेव्हा ती लहान होती स्पेशली, तेव्हा एखाद वर्ष तिला ते अनुभवायला मिळालं किंवा पाडवा अजूनही आता तर जास्त मोठ्या प्रमाणात पाडव्याची जी शोभायात्रा असते ती सेलिब्रेट केली जाते आमच्या वेळेपेक्षा. सो ती तिला जाम आवडते आणि मलाही म्हणजे ती जेव्हा ती बघत असते ना, की "मम्मा काय मस्त यार हे रांगोळ्या आणि ते ढोल ताशे." तर मी तिच्याकडे असं बघून असं मला वाटतं, "बघ
ही माझी डोंबिवली आहे, लाईक ते कसं गर्व मला वाटतं, की हे आम्ही असं करतो. तुला काय माहिती आम्ही काय-काय केलंय, आणि जे केलंय ते तुला नाही सांगणार, पण अदरवाईज अशा पण अशा गोष्टी आम्ही किती काय-काय केल्या आहेत यार, यू हॅव मिस्ड इट अँड आय रिअली फील बॅड अबाउट इट, की तिला ते म्हणजे आम्ही जिथे राहत होतो बांद्र्यामध्ये, तिचा जन्म झाला तेव्हापासनं. तर बांद्र्यामध्ये जास्त करून ख्रिश्चन वातावरण आहे आजूबाजूला. तर तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे मराठी सण नाही साजरे केले जात. मग त्यावेळेस मी तिला डोंबिवलीला घेऊन जायचे. पण इव्हन एक कल्चर आपण म्हणतो बिल्डिंग्समधनं जी बरीच मुलं असतात आणि ती खेळतात, तेही तिला नाही करायला मिळालं, कारण त्यावेळेस आमच्या बिल्डिंगमध्ये कोणी फार मुलं नव्हतीच. सो ते तिने मिस केलं असं मला वाटतं. आणि आता इट्स टू लेट. आता आम्ही जिकडे शिफ्ट झालोय तिथे मुलंच मुलं आहेत आणि आता थोडी ती फार तिला फ्रेंड्स बिल्डिंगमधले. पण ती जी मजा असते ना, की म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही बॅडमिंटन खेळायचो सगळेजण. आणि असं एखादं झाडाचं पान किंवा एखादी काठी वगैरे अशी बाउंड्री म्हणून मध्ये ठेवायचो, की ती तुझी साईड, ही माझी साईड. आणि मग त्यानंतर की आणि तेव्हा असं असायचं ना, आई आणि मित्रमैत्रिणींमध्ये, की बॅडमिंटन खेळलं की हाईट वाढते हां. तर ते डोक्यात, की आपण मग बॅडमिंटन भरपूर खेळूया. सायकल चालवली की हाईट वाढते आणि बॅडमिंटन खेळायचो. आणि मग ते शटलकॉक असतं ते असं कोणाच्या तरी घराच्या किचनच्या त्या काय म्हणतात ना, रूफ असतं त्याच्यावरती जाऊन पडायचं. मग अर्धा वेळ ते काढण्यामध्ये जायचा, की आता ते कोण काढणार. मग इकडनं त्या साईडला गेलं की म्हणजे आउट, दुसऱ्या बिल्डिंगमध्ये शटल. म्हणजे एवढ्याशा जागेमध्येच कसं आम्ही खेळलो बॅडमिंटन मला काही कळत नाहीये. कारण आता बघितलं की असं वाटतं यार कसं यार. आणि तेव्हा जी ती छत जे होतं ना त्याच्यावरती शटलकॉक जायचं, ते असं वाटायचं केवढं उंच आहे. मग ते शिडी आणा किंवा कोणातरी एखाद्या खांद्यावरती उभं राहा आणि ते काढा. इट वॉज फन, नो कंप्लेंट. आणि आता जेव्हा मी जाते ना, तेव्हा तसं नाही यार, इथे तर आहे केवढे उगाच आपल्याला असं वाटतं केवढा मोठा पर्वत आहे आपल्याला चढायचा आहे, पण एवढी छोटीशी तर आहे. बट आय थिंक दॅट्स लाईफ ना. तुम्ही जेव्हा मोठे होता तेव्हा सगळ्या गोष्टी छोट्या वाटतात आणि छोटे असतात तेव्हा सगळ्या गोष्टी खूप मोठ्या वाटतात. आणि आय थिंक तसंच असायला पाहिजे. सगळ्या गोष्टी मोठ्याच दिसल्या पाहिजेत. ड्रीम बिग, थिंक बिग आणि गो फॉर बिग थिंग्स. आणि जेव्हा तुम्ही ते अचीव्ह कराल तेव्हा तुम्हाला ते असं छोटं वाटेल आणि इट विल बिकम अ स्वीट मेमरी. जसं मला आत्ता असं वाटतंय, की यार खरंच मजा होती. खूप धमाल होती माझं बालपण म्हणजे. सो या. नाही, माझ्या वेळेस काही बटरफ्लायज वगैरे झाले नाहीत. ॲक्चुअली मी माझ्या नवऱ्याला भेटले ते एका शूटिंगमुळेच. त्याने ॲक्टिंग सोडलेली होती. त्याने प्यार तो होना ही था केलेली फिल्म. त्यानंतर आणखीन बरेच त्याने मॉडेलिंगचे प्रोजेक्ट्स केलेले, हिंदीमध्ये सीरियल्स केलेल्या. बट समहाऊ तो त्याच्या बिझनेसमध्येच रमला आणि देन ही काइंड ऑफ गिव्ह अप ॲक्टिंग. आणि माझं माझं एकीकडे चाललंच होतं. आणि आय डोंट नो, तुम्ही म्हणता ना जसं की कोणीतरी भेटणं जेव्हा लिहिलेलं असतं, तेव्हा ते भेटतातच. मग कितीही तुम्ही हे कुठच्याही विश्वातनं वेगळा असाल. तसंच आमचं झालं. कारण विजयच्या मित्राने त्याला विचारलं, की असं एक शूट करतोय मी, छोटं शॉर्ट स्टोरी आहे, तर करशील का? तो म्हणाला, "चल, चल वेडा आहे का? मी काही करत नाही. मी आता सोडलंय सगळं आणि आय एम नॉट इंटरेस्टेड." आणि तो म्हणाला, "अरे 4 दिवसाचंच काम आहे. टाईमपास म्हणून कर ना आणि इट्स परफेक्ट फॉर यू." तर तो म्हणाला, "ओके." आणि माझं एक शूट कॅन्सल झालेलं आणि मी डोंबिवलीला गेलेले. आणि मला पोचल्या-पोचल्या रात्री फोन आला, की हमारे जो मेन लीड थी उसका कुछ इश्यू हो गया है आणि शी कांट शूट. पहिला म्हणजे मी जेव्हा माझं पहिलं जे बिनधास्तपणा सोडला होता, त्यावेळेस पण मी ॲक्चुअली कोणाचा तरी प्रॉब्लेम झाला होता आणि मी काय म्हणतात ना, इन झाले होते त्या प्रोजेक्टमध्ये आणि माझं आयुष्य बदललं होतं. आय थिंक इथे पण तसंच झालं. आय जस्ट रिअलाइज. आणि तिने ते प्रोजेक्ट करू शकली नाही बिकॉज शी वॉज ऑल्सो अनवेल. दोघींनाही मी आजारी पाडलं माझ्या माझ्या स्वार्थासाठी इनडायरेक्टली. सो ते म्हणाले, "तुम्ही येऊ शकाल का?" म्हटलं, "हो, माझं शूट कॅन्सल झालंय, मी येते." आणि मी गेले शूटला. पाऊस होता. जुलै, आय थिंक जून-जुलै असंच हे होतं, पावसाळा खूप होता. आई माझी ऑफकोर्स माझ्याबरोबर आलेली. फर्स्ट डे ड्राईव्ह करत आम्ही मडला पोहोचलो होतो. आणि आय सॉ हिम. आणि माय फर्स्ट इम्प्रेशन वॉज, म्हणजे कोणीही त्याला पहिल्यांदा बघितलं तर दे ऑल थिंक ही इज सो लाइक केवढा शिष्ट आहे हा वगैरे आणि किती हे. तसंच माझंही झालं. तर माझी आई पण म्हटली, की "काय हा एवढा काय असा प्राउडी आहे वगैरे." म्हटलं, "जाऊ दे ना, आपल्याला करायचं, आपण आपलं काम करून निघून जाऊया." आणि बट देन लेटर ऑन
आमची छान मैत्री झाली आणि ही इज नॉट लाईक दॅट. तो खूप फन लव्हिंग आहे, खूप मस्त आहे. फक्त त्याचे ते बॉडी आणि त्याची जी पर्सनॅलिटी आहे त्यामुळे असं वाटतं, की अरे यार हा खूप खडूस आहे आणि त्याचा चेहरा कायम असा असतो. तर मी त्याला खूप सतत सांगत असते, की थोडं रिलॅक्स कर फेस. पण दॅट इज हिज पर्सनॅलिटी त्यामुळे असं वाटतं. बट वन्स यू नो हिम ही इज रिअली फन. आणि सो आम्ही भेटायला लागलो आणि आय डोंट नो ते 4 दिवसाचं शूट पावसामुळे 15 दिवस लांबलं. बिचारा प्रोड्युसर हे मला आता कळायला लागलंय. पण दॅट टाईम आय वॉज लाईक की आईला 4 पण आय वॉज हॅपी कारण कीर्ती गायकवाड होती त्याच्यामध्ये, अजून पण एक कोणतरी. इट वॉज अ नाईस ग्रुप ऑफ सेम एजवाल्या लोकांचा आणि वी वर हॅव्हिंग फन. आणि मग ती अशी मैत्री झाली. मैत्रीमधनं देन वी स्टार्टेड गोईंग अराउंड आणि 2-2.5 वर्ष वी वर गोईंग अराउंड. आणि मग आईने सांगितलं की "1 मिनिट, आता तर लग्न कर, नाहीतर ब्रेक ऑफ कर." पण आता मला असं वाटतं, की हे काय फंडा ब्रेक ऑफ. देन आय वॉज लाइक वी वर व्हेरी सीरियस आणि मग फायनली त्याने मला प्रपोज केलं आणि वी गॉट मॅरिड. सो देयर वॉज नो बटरफ्लाईज. इट वॉज अ व्हेरी कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन्स. मग असं होईल का, तसं होईल का, बिकॉज तो एक वेगळ्या ही इज पंजाबी, मी मराठी आणि नाही म्हटलं तरी आमच्यात 8 वर्षाचं अंतर आहे. जे बऱ्याच पेजेसवर आजकाल बऱ्याच इंटरनेटवर वगैरे असं खूप जणांनी मला छळलं होतं, की सोनाली खरे आणि विजय आनंद यांच्यामध्ये 27 वर्षाचं अंतर वगैरे असं करून. आणि माझं असं झालं यार, माझा जन्मही झाला नव्हता यार तेव्हा तुम्ही काय बोलताय जरा तरी विचार करा. आणि मग एकाने टाकल्यावरती मग रप सगळ्याच जणांनी ते उचलून धरलं होतं. आणि काही लोकांनी मग ऑफकोर्स मी कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते चेंज केलं. पण आज मला अजून एक प्लॅटफॉर्म मिळाला सांगायला, की आमच्यामध्ये 8 वर्षाचंच अंतर आहे. सो दॅट अजून काही असतील तर ते सगळे मागे पडतील आणि ही न्यूजवर वरतील. नॉट दॅट आय केअर, कारण जेव्हा सुरुवातीला आलं तर तेव्हा माझं असं झालं होतं, की अरे बापरे! हे काय? पण नंतर आय की "सोड ना, जाऊ दे ना, काय फरक पडतोय?" पण मग जेव्हा ह्या गोष्टी आपल्या फॅमिलीपर्यंत पोहोचतात ना, मग आई मला पाठवायची, मग त्याची बहीण वगैरे, "अरे ये क्या है? अरे वो क्या है?" आणि मग त्याच्यावर चित्रविचित्र कमेंट्स येतात आणि यू डोंट वॉन्ट युअर फॅमिली टू सी दीज थिंग्स. आणि मग असं वाटतं की नाही यार, त्यांच्यासाठी आपण एक काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे टू चेंज समथिंग. काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून मग मी ते पाऊल उचललं होतं. अदरवाईज आय डोंट केअर, की ठीक आहे बोलणारे काहीही झालं तरी बोलणारच आहेत. चांगलं असो, वाईट असो. यू जस्ट मूव्ह ऑन. सी म्हणजे ऑफकोर्स कोणालाच कल्पना नव्हती असं काहीतरी घडेल. पण इट वॉज मी आजही म्हणते की माझा आयुष्यात हा दुसरा जन्म आहे आणि बऱ्याच कमी लोकांना असे सेकंड चान्सेस मिळतात लाईफमध्ये, की तुम्ही जवळ मृत्यूला असे हात लावून परत येता. आणि तसंच आमच्या बाबतीत झालेलं होतं आणि आय एम रिअली ग्रेटफुल की सगळ्या लोकांसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला तिकडनं सुखरूप काढण्यामध्ये मदत केली. बट आजही म्हणजे असं वाटतं की इतकी वर्ष झालेत. 2008 साली हा प्रकार घडलेला होता आणि माझी मुलगी जस्ट 4 महिन्याची होती तेव्हा. जुलैमध्ये तिचा जन्म झालेला आणि नोव्हेंबरमध्ये हे झालं होतं. आणि ऑफकोर्स आम्ही कंटाळा येतो यार, म्हणजे सतत बाळाबरोबर राहणं आणि या सगळ्या गोष्टीने एक थोडी मेंटली तुम्ही डाऊन असता. आणि त्यामुळे म्हणून माझा नवरा म्हणाला, "चल आपण थोडंसं बाहेर, आय विल टेक यू ऑन अ डेट" वगैरे असं करून आम्ही छान सेलिब्रेशन मूडमध्ये गेलेलो होतो. आणि ते सेलिब्रेशन कधी वेगळ्याच एका वळणावर घेऊन गेलं ते कळलंच नाही आम्हाला. पण की म्हणजे आता ना त्यानंतर इतके जणं प्रत्येक वर्षी फोन करतात, 26/11, 26/11 तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय वगैरे. बट आय फील की कितीही मी त्याला पुश करायचा प्रयत्न केला ना इनडायरेक्टली, की "हां, विसरा, हां, विसरा." तरी पण असं होतंच की समहाऊ इट कम्स, इट इज देअर डीप डाउन. तर मी जरी म्हणत असले की या म्हणजे नॉर्मल जसं इंटरव्ह्यूमध्ये आपण म्हणतो की आय फील व्हेरी बॅड अँड आय एम व्हेरी हॅपी की आता त्या सगळ्या गोष्टींसाठी जी कारणीभूत लोकं होती त्यांना शिक्षा मिळाली, अमुक-तमुक प्रत्येक ह्याच्यामध्ये. पण इट स्टिल इज अ व्हेरी टची टॉपिक फॉर मी. म्हणजे मला हे जाणवलं नव्हतं आधी. मला असं वाटलं आता इतकी वर्ष गेलेत, पण तरीसुद्धा जेव्हा असे प्रश्न विचारले जातात किंवा असा विषय निघतो, तेव्हा आय स्टिल हॅव दॅट समथिंग इनसाइड मी व्हिच मेक्स मी लिटल इमोशनल म्हणा किंवा स्केअरी म्हणा. कारण की त्यावेळेस मला
म्हणजे ती एवढी भीती झालेली होती, की मी आल्यानंतर सुद्धा म्हणजे बाथरूमला जायला म्हणजे आमच्या घराला आमच्या बेडरूमला अटॅच्डच टॉयलेट आहे बरोबर. सो टू गो गेट अप फ्रॉम माय बेड अँड गो टू द टॉयलेट ऑल्सो यूज्ड टू बी लाइक अ स्कॅरी फीलिंग की नको. कारण की तिथे पण तसंच टॉयलेट होतं आणि वी कुड हिअर थिंग्स जेव्हा ते टॉयलेट कारण इतके तास आम्ही तिथे आतमध्ये होतो. सो तेव्हा मी जायचं होतं मला, पण व्हेन आय ओपन द डोअर आय वॉज लाइक नको, 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 नको. कारण ते एवढं हेवी होतं ते आवाज आणि की असं वाटत होतं, की या भिंतीच्या पल्याडच काहीतरी चालू आहे की काय. सो आय डिडंट वॉन्ट टू गो. सो ती जी भीती ती कैक वर्ष होती आणि आय थिंक सो तो आय डोंट थिंक सो दॅट पार्ट ऑफ मी विल एव्हर फॉरगेट दोज टाईम्स आणि मी त्यामधनं एवढंच शिकले रादर की जे आहे ना आयुष्य ते आत्ता वी शुड बी रिअली ग्रेटफुल की कधी काय होईल हे खरंच कळणार नाही आणि त्यावेळेस तुमच्या आयुष्यात कुठची रिग्रेट असली नाही पाहिजे. कारण मला आता आठवते की त्यावेळेस जेव्हा मला कळलं मला असं जाणवलं की यार दिस इज डन आता आय डोंट थिंक सो वेदर आय सॉरी अरे यार आय डोंट नो एव्हरी टाइम आय कांट बी क्राईंग लाईक दिस बट की आय विल नॉट बी एबल टू सी माय डॉटर किंवा कारण की तिला मी 4 महिन्याची घरात सोडून आले होते ह्या आशेवर की मी तासाभरात परत येणार आहे टू फीड हर आणि पण तेव्हाच मला असं जाणवलं की यार दॅट मीन्स इट्स व्हेरी अनप्रेडिक्टेबल लाईफ. सो यू जस्ट डू व्हॉट यू वॉन्ट टू डू नाव सॉरी कुठचा रिग्रेट ठेवू नका और कोणाला थँक्यू म्हणायचे कोणाला सॉरी म्हणायचे ते आत्ताच म्हणा आणि जस्ट मूव्ह ऑन जास्त विचार करू नका स्ट्रेस घेऊ नका अँड अरे इट फील्स लाईक की बहुतेक 26/11च्या आतमध्ये एक स्विच लावलेला आहे माझ्या डोळ्यांच्या पाठी बहुतेक की जेव्हा काही मी त्याच्याबद्दल बोलायला लागते ना ते जस्ट स्टार्ट्स फ्लोईंग. सो I have started appreciating life, appreciating people in my life. आणि चुका आपण सगळ्या करतो. मीही असं नाही आहे की तो इन्सिडेंट झाल्यानंतर मी कायमच काही रिग्रेट ठेवत नाही. पण देन माझ्या आतमध्ये ती एक व्यक्ती आहे जी मला सांगते की नाही, कुठेही कोणाशी काही वादविवाद झाला, भांडण झालं किंवा काहीही मला वाटलं, तर मग मी ते फोन करून दुसऱ्या दिवशी सॉरी म्हणते आणि आय जस्ट मूव्ह ऑन. मग ती चूक कोणाचीही असो, ती माझ्या नवऱ्याबरोबर असो, आईबरोबर असो, मुलीबरोबर असो किंवा माझे कलिग्ज असो, व्हॉटएव्हर इट इज. आय जस्ट से सॉरी अँड आय मूव्ह ऑन. आय डोंट वॉन्ट की त्यावेळेस मला जे झालं होतं म्हणजे मी सतत फोन कॉल्सवर होते. मला अंकुश फोन करत होता, मला हर्षदाताई, संजयदादा हे सगळी माझी जी जवळची मंडळी आहेत ती फोन करत होती आणि मी फोन करायला लागले होते ज्या व्यक्तींबरोबर मला असं वाटत होतं. म्हणजे आईला फोन केलेला की प्लीज माझ्या लेकीची काळजी घे किंवा ह्या गोष्टी कर, ह्या गोष्टी करू नकोस. सो आय डोंट वॉन्ट टू हॅव दोज थिंग्स पेंडिंग इन माय लाईफ. म्हणजे आत्ताही मी माझ्या लेकीला म्हणजे ती एवढा त्याचा इम्पॅक्ट ना आत्ताही माझ्या लेकीला सांगते की हे बघ मी जर काय कुठे आता फिरायला चालले, एनिथिंग हॅपन्स टू मी, यू शुड नो की काय काय गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात. मग त्या फिनान्शियली असतील किंवा रिलेशन्समध्ये कोणत्या व्यक्तीवर तू विश्वास ठेव, कोणती व्यक्ती सो इट मेड मी व्हेरी प्रॅक्टिकल असं म्हणायला हरकत नाही की ठीक आहे यार मी जर काय तर माझी मुलगी म्हणते की काय बावटसारखी तू बोलते. म्हटलं नाही, आत्ताच्या जगामध्ये ना वी हॅव टू बी प्रिपेअर्ड. सो आय सेड की तुला हे माहितीच असलं पाहिजे की घरात हे आहे, ह्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवायचा, हे माझे आईचे इन्व्हेस्टमेंट आहे, हे माझ्या इट्स स्केरी. इट्स कदाचित मे बी काही लोकांसाठी चूक असेल की हे काय असं लहान मुलांना सांगतायत, पण मे बी त्या इन्सिडेंट नंतर असं झालं माझं की नाही यार, वी हॅव टू प्रिपेअर आवर किड्स, वी हॅव टू प्रिपेअर आवर फॅमिली. तुमचे पासवर्ड्स काय आहेत, तुमच्या पर्सनल गोष्टींचे, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत खूप. आणि तुमचे जसं म्हटलं मेंटली तुम्ही कोणाचे काही रिग्रेट्स ठेवू नका. सो ह्या गोष्टी मी खूप शिकले आणि अप्रिशिएट करायला माझ्या आयुष्याला जास्त शिकले की जे आहे त्यासाठी आय एम ग्रेटफुल. जे मला मिळालं आहे त्याच्यासाठी आय एम व्हेरी हॅपी, थँकफुल. आणि पुढे जे येणार आहे, नाही होणार आहे, चलो यार आगे बढो.
फादर फिगर. आय थिंक माय वर्ल्ड. म्हणजे मला काहीही गरज असेल, कुठलाही इमोशनल सपोर्ट किंवा ॲडवाईस, करियर ॲडवाईस, एनीथिंग. शी इज माय वन मॅन आर्मी. वन वुमन आर्मी, सॉरी. I think he was one person who actually kind of gave me my lifetime ओळख म्हणतो ना, म्हणजे आज मी कुठेही गेलं तरी सावरखेड हे जे काही लोकं रिलेट करतात सावरखेडशी. सो आय थिंक की तो जो त्याच्याबरोबरचा एक्सपिरियन्स होता आणि ते जे त्याने मला दिलंय, सो आय विल से दॅट ही इज माय ब्रेक गिव्हर किंवा I don't know. I mean, I can't put it in one word actually, because I'll always be grateful to him for giving me Savarkhed. So yeah, first actually I can call him first director for a proper commercial movie for me. अंकुश यारो का यार. सो माझा बेस्ट बडी आहे. ही इज लाईक सॉरी हा 5-6 वाक्य. तो म्हणजे ना, तो गॉसिप पॉंगलर आहे. म्हणजे जर काय मला जाऊन म्हणजे त्याला तो असं म्हणतो, की त्याला गॉसिपमध्ये वगैरे इंटरेस्ट नाही वगैरे. पण आम्ही ज्या मुली गप्पा मारतो ना त्याच्यात, "काय गं, काय गं? काय, काय, काय सांगत होती?" वगैरे असं. सो आय लव्ह त्याच्याबरोबर अशा टाईपच्या गप्पा करणं. सो ही इज लाइक अ बडी. त्याला कितीही वाजता फोन करा, 2 वाजता, 3 वाजता काहीही सांगा एंड ही विल पिक अप युअर कॉल आणि प्रत्येक वाढदिवसाला न चुकता 12 वाजता तो तुला फोन करणार. सो ही इज माय यारो का यार. विजय आनंद. असं नवऱ्याला एका शब्दात सांगता येतं? हं? कॉम्प्लिकेटेड आहे बाबा ते खूप एका शब्दात नवऱ्याचं वर्णन करणं. बट आय थिंक ही इज माय टीचर. कारण सॉरी एक्सप्लेनेशन इज नेसेसरी. कारण त्याच्याकडनं मी खूप गोष्टी शिकली आहे आयुष्यात, की नवनवीन गोष्टी शिकाव्यात, कराव्यात, ट्राय कराव्यात अँड डोंट फॉलो वन पाथ. तुमच्या आयुष्यात जे काही येत राहील, मग ते इन टर्म्स ऑफ जसं मी म्हटलं, की मी ॲक्ट्रेस तर होतेच, पण माझ्या आयुष्यात योगा त्याच्यामुळे आला. माझ्या आयुष्यात मला प्रोडक्शन हाऊस सुरू करायचं होतं, तर मी आपली टिपिकल मराठी म्हणजे असं नाही म्हणत आहे मी, की मराठी माणसं बिझनेस करत नाहीत. पण ते एक डेअरिंग लागतं ना, तसं थोडं एक मध्यमवर्गीय घरातनं, डोंबिवलीवरनं आलेल्या मुलीमध्ये करायचं तर आहे, पण उडी कशी घेऊ? ते जे असतं ना, त्याकरताचा जो सपोर्ट, तो कॉन्फिडन्स देणं, हे त्याने केलं. सो म्हणजे आईबरोबरच आय वॉज व्हेरी लकी टू हॅव अ हजबंड लाईक दॅट. सो त्याने सो आय वुड से ही इज अ टीचर आणि ही इज अ पुशर. सो ते त्याने केलंय माझ्या बाबतीत. सो आय एम हॅपी की एकमेकांना आम्ही खूप सपोर्ट करतो आणि एन्करेज करतो. सो या गुरुजी. सनाया रोलर कोस्टर राईड. ती म्हणजे कंप्लीट रोलर कोस्टर आहे. कुठून कुठे घेऊन जाईल मला कळणार नाही. मजा येईल खूप तिच्याबरोबर. पोटात गोळेही येतील आणि दॅट विल बी अ फन एलिमेंट. बट स्टिल ती भीती असेल, की बापरे! आता आता कुठच्या दरीमध्ये ही घेऊन चालली आहे. सो शी इज अ रोलर कोस्टर बट कंप्लीट फन. आणि या आय एम हॅपी शी इज इन माय लाईफ. आणि आय होप शी इज ऑल्सो हॅपी की मीही तिच्या आयुष्यात आहे आई म्हणून. आय थिंक आई ही माझं पूर्ण अस्तित्वच आहे ना, कारण शी इज एव्हरी पार्टिकल इनसाइड मी. सो म्हणजे असं म्हणतात ना, की मुली किंवा मुलं त्यांच्या मुली स्पेशली आय थिंक हळू-हळू जसं वय वाढत जातं तसं त्यांच्या आईसारख्या दिसायला लागतात. सो आय थिंक दॅट इज व्हॉट आई इज, की ती तुमच्या मनामनात, तुमच्या रक्तात, तुमच्या प्रत्येक कणाकणामध्ये असते अँड दॅट्स हाऊ माय मदर इज फॉर मी. शी इज मी म्हणणार नाही माय वर्ल्ड, बट ती ॲक्चुअली माझी अस्तित्व आहे. म्हणजे राईट फ्रॉम माय बर्थ तर आहेच, पण आज मी जी कोण आहे ती ऑफकोर्स ऑल थँक्स टू हर. द वे शी हॅज रेज्ड मी, द वे शी हॅज पुश्ड मी इन दिस करियर. आणि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी जसं आपण म्हणतो, तसं आय थिंक की मी खूप 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 खूप
श्रीमंत आहे की माझ्या आयुष्यात माझी अशी आई आहे. सो थँक्यू आई. थँक्यू व्हेरी मच. आणि जसंच आपण ढगात बसून मी सुरुवात केलेली होती, सो आय रिअली ॲक्चुअली फेल्ट व्हेरी लाईट. खरंच म्हणजे बरेच इंटरव्ह्यूज वगैरे आपण करतो आणि अमुक-तमुक प्रश्न विचारले जातात. पण आय थिंक आज कुठेतरी मी या ढगात येऊन, या विमानात बसून माझ्या चाइल्डहूडमध्ये लिटरली आय वॉज मूव्हिंग आणि मला सतत तुम्ही सांगत होतात, की मूव्ह नका करू, मूव्ह नका करू. पण आय रिअली एन्जॉयड. मी अशी तरंगत आय वेंट फ्रॉम माय चाइल्डहूड टू नाव आणि अशी छान सफर मी केली. सो थँक यू व्हेरी मच. मजा आली आणि तुम्हालाही खूप शुभेच्छा. तुमची पण ही जर्नी सुरू झालेली आहे आय थिंक आता आणि अशी खूप पुढे जाओ आणि मग काय म्हणतात ना, आत्ता मी कदाचित पहिल्या आसमानात आहे. मग मी 7व्या आसमानात तुमच्या येईन तिकडे शूटिंगला. थँक यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि आय विल सी यू सून.